कुठे जाऊन येतो? डुकराच्या मध्ये मी मगाशीच सांगितलं की डुकराचा बर्थडे होता म्हणून. पण डुकराचा का बर्थडे आहे आज? बर्थडे आहे ना. का पण? आहेच. मग त्याने तुला का फोन केलाय? मला यायचंय म्हणून. म्हणजे तुला इन्व्हाइट केलंय त्याने? बर्थडेला यायचंय. अच्छा, कोण कोण आहे मग डुकराच्या बर्थडेला? वाघ, कोल्हा, लांडगा, सिंह, डोरेमॉन, हत्ती, मुंग्या, टेरी, स्माइली, परत अजून फुलपाखरं, चिमण्या, माशा, हे सगळे आहेत. एवढे सगळे आहेत. आणि डुकराच्या बर्थडेला काय करणार आहेत तुम्ही? आम्ही डुकराच्या बर्थडेला खूप दूर केक कापणार आहे. कुठे सांगू का? कुठं? पुण्याच्या ब्रिजच्या खाली एक घर आहे. अच्छा. मोठं. त्याच्यामध्ये काही मी 2 वर्षाची दोन वर्षाची होताना तिथं 20 कोंबड्या राहायच्या छोट्या घरात. हा. तर मोठं होतं. करोड 2 करोड किती होतं? म्हणजे 1 करोड आणि 2 करोड म्हणजे 3 करोड झाले. हा, 3 करोड कोंबड्या राहायच्या. बापरे, कोंबड्या एवढ्या? पण त्याच्यात एकच गोष्ट त्यांना आवडत होती. रोज रात्री मुंगे यायच्या आणि तिथं घाण करून जायच्या, म्हणून त्यांनी ते घर सोडून दिलं. अशा ठिकाणच्या घरात गेले जिथं मुंग्या नाही, अगदी स्वच्छता आहे. स्वच्छता. आणि तिथं तुम्ही डुकराचा बर्थडे करणार आहे? हा, तिथं आम्ही सगळ्यांचा बर्थडे करायचं ठरवलं. व्हेरी गुड. मग डुकराच्या बर्थडेला केक कोण आणणार आहे? डुकराच्या बर्थडेला हरिण आणि 2 मधमाशांनी केक आणला. बर, मधमाशा आणणार आहेत केक. उत्तम कल्पना. आणला? केकवर काय लिहिलंय? केकवर लिहिलेलं हॅपी बर्थडे डुकर, हॅपी बर्थडे सगळ्यांना, असं लिहिलेलं. असं आहे का? वा वा वा. पण वसू, पुणे तर खूप दूर आहे, तू कशी जाणार तिथं? ससाकीची गाडी घेऊन येणार. सोबत ना सांभाळायला कासव, डॉल्फिन, खूप मोठी गाडी. डॉल्फिन बसायला उडत. एवढी मोठी गाडी आहे तुमच्याकडे? अरे बापरे. मग डॉल्फिन, खेकडा, परत अजून पांडा, हरिण, कोल्हा आणि डुक्कर. आणि माणसं जाणवे नेहमी. पण मग आम्हाला का नाही नेत त्या बर्थडेला? कारण ते खूप दूर आहे. आम्हाला जाता येतं दूर. मी जाऊ शकतो दूर. पुण्यात जातो मी. पण सशाकडे एकच गाडी आहे. मी माझी गाडी घेऊन येतो. कसं तुझी पुण्याला यायला खूप वेळ लागेल. लागू दे, मी गाडीवरून खूप दूर दूर फिरतो. तुला भेटायला सोलापूरला आलो होतो मी गाडी घेऊन. पण अकलूज जवळ सोलापूर नाहीये. थांबाय तू नुसतं. बर, मग केक कापल्यानंतर काय करणार आहे तुम्ही? आम्ही केक कापल्यानंतर खूप दूर सशाच्या गाडीने विरारला जाणार. पुण्याहून थेट विरार? हा. वा. मग विरारला कोण राहतं सांगू का? कोण राहतं? डुकराचा मित्र. कोण? डुकराचा मित्रच राहतो. कोण पण? त्याचं नाव काय? पांडा. पांडा? डुकराचा मित्र पांडा? बापले बाप. हा, तर पांड्याच्या घरी आम्ही पार्टी करणार आहे. अच्छा, मग फक्त केक कापायला एवढ्या दूर जाणार तुम्ही? हा. वा. मग आणि आम्ही 8 दिवस हरणाच्या घरी राहणार. कशासाठी? कारण मी हरणाच्या घरी हरिण सोडून बाकी सगळ्यांच्या घरी गेले. पांडा, ससा, कोल्हा, लांडगा या सगळ्यांच्या घरी गेलोय. पण फक्त मी हरणाच्या घरी नाही गेले. मग 8 दिवस हरणाच्या घरी राहणार. एवढे दिवस नाही राहायचं कुठं? गप्प संध्याकाळी घरी यायचं. नाही बाबा, हरणाने सांगितलं की 8 दिवस राहा. पण मी म्हणलो की 3 दिवस राहतो. हरिण ऐकतच नाही. मग मला ते सहन करावंच लागलं. काय सहन करावं लागलं? की तिकडे जायचं. येडं बाळग, काय पण बडबड का येडं बाळू. तिकडे जायचं सहन करायला. चल छबुकल्या.